नमस्कार. सर्वांचे स्वागत. आरामदायक स्थितीत बसूया. पाठीचा कणा ताठ, मान सरळ. मांडी घालून बसू शकता ध्यान मुद्रेत, सुखासनात, किंवा खुर्चीवर बसू शकता पाय खाली सोडून. बैठक स्थिर असावी आणि मनाचं संपूर्ण लक्ष आपल्या ध्यानाकडे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम. माझ्या बरोबर म्हणा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम. अजून एकदा म्हणूया. माझ्या बरोबर म्हणा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम. गायत्री मंत्र, गायत्रीची उपासना. केल्याने जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत जाते. शक्ती आणि प्रेरणादायी ही मंत्र साधना आहे आणि म्हणूनच या मंत्राचं खूप महत्त्व आहे. या मंत्रातील 24 अक्षर वेदशास्त्रात सांगितलेल्या अद्भुत ज्ञानाचा आधार आहेत. या उपासनेने आयुष्य, प्राण, प्रजा, कीर्ती, पशु, धन अशी सर्व फळं मिळत राहतील. याचा अर्थ असा, या मंत्राचा अर्थ असा, हे सर्वज्ञ, सर्वव्यापी आणि सर्वशक्तिमान विश्वनिर्मात्या, प्रकाश स्वरूपात तू आमच्या अंतःकरणात विराजमान आहेस आणि आम्हाला मार्गदर्शन पूर्वक प्रगतीपथाकडे घेऊन चल. फार सुंदर. आज आपण ओम मंत्राची अजून काही व्हेरिएशन्स पाहणार आहोत. प्रत्येक व्हेरिएशन 3 वेळा करूया. सुरुवातीला दीर्घ ओम श्वास पूर्ण भरायचा, अर्धा भाग ओ आणि पुढचा अर्धा भाग म. अशा प्रकारे नियंत्रित उश्वास सोडत असताना दीर्घ ओम आणि मनाचं लक्ष नाद, व्हायब्रेशन्स कुठे आणि कशी निर्माण होत आहेत त्याकडे. 3 वेळा करायचं आहे. पहिल्यांदा
संपूर्ण लक्ष देऊन ऐकूया आणि मग पुढील 2 वेळा माझ्यासोबत करा. सुरू करूया. श्वास भरून नियंत्रित आणि दीर्घ ओम. माझ्या बरोबर करा. श्वास भरा आणि सुरू करा. फार छान. एकदा अजून करूया. श्वास भरा आणि सुरू करा. फार सुंदर. प्रणव जप अर्थात ओम जप याचं पुढचं व्हेरिएशन. यामध्ये ओ सूक्ष्म आहे आणि म जो आहे तो दीर्घ आहे. एकदा ऐका आणि मग नंतर 2 वेळा आपण एकत्र करूया. श्वास भरून सुरू करायचं आहे आणि मनाचं संपूर्ण लक्ष हे व्हायब्रेशन्सकडे, नादाकडे. फार सुंदर. सोबत करूया. श्वास भरा आणि सुरू करा. फार सुंदर. अजून एकदा पूर्ण आपापल्या क्षमतेनुसार, वाजवीपेक्षा जास्त करू नये, पण आपली क्षमता पूर्ण प्रयोगात आणावी. श्वास भरा आणि नियंत्रित ओम, ओ छोटा आणि म दीर्घ. सुरू करूया. फार सुंदर. एक एकदा कालची ओमची व्हेरिएशन्स आपण पुन्हा एकदा रिपीट करणार आहोत. काल केल्याप्रमाणे एक एकदाच करूया. पहिल्यांदा दीर्घ प्रलंबित. लक्ष स्वर कुठून उत्पन्न होत आहे अर्थात नाभीकडे. त्यानंतर स्वर कुठून उत्पन्न होत आहे अर्थात विशुद्धी चक्र गळ्याकडे. आणि नंतर तोंड बंद करून या पद्धतीने. आणि नाद कुठे उत्पन्न होत आहे त्याच्या व्हायब्रेशन्सकडे लक्ष अर्थात तोंडामध्ये आणि
टाळूमध्ये आणि मस्तिष्काकडे. तेव्हा एकदा एकदा उ आणि एकदा म. सुरू करूया. श्वास घ्या आणि सुरू करा. सोबत करूया. फार छान. श्वास घेऊन उ आणि श्वास घेऊन म. फार छान. जास्तीत जास्त लाभ होण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? सर्वप्रथम प्रणव जप करत असताना लक्ष कुठे? नाद निर्मितीकडे, नादाच्या उत्पत्तीकडे संपूर्ण मनाचं लक्ष मन ओतून करायचं आहे. दुसरी गोष्ट आणि ती म्हणजे उश्वास हा नियंत्रित असावा. शक्यतो चढ उतार नकोत. एका सुरात उश्वास हा पूर्ण कॅपॅसिटीने हळूहळू प्रदीर्घ बाहेर जावा आणि पूर्ण कॅपॅसिटीने प्रणवनाद व्हावा. ठीक आहे? हे फॉलो करायचं आहे. आणि आता शेवटी एकदा उ आणि म. 1/3 1/3 1/3. ठीक आहे? सुरू करूया. श्वास पूर्ण भरा. म्हणणारा उ आणि म, ऐकणारा ओम. ठीक आहे? सुरू करूया. या प्रणव साधनेचे अजून काही महत्त्वाचे फायदे समजून घेऊया. गळ्यामध्ये जी कंपन निर्माण होतात त्याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो. मन शांत करण्याचं काम ओम करेल. अस्वस्थता वाटणे, भीती वाटणे, चिंता वाटणे यापासून आपण दूर जातो. मन शांत होऊ लागतं आणि त्यामुळे ताणतणावापासून मुक्ती होते. रक्तप्रवाह सुधारतो. उच्च रक्तदाब, कमी रक्तदाब यासारख्या समस्यांपासून आपण दूर राहतो. पचन क्रिया सुधारते. शरीराच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर याचा पॉझिटिव्ह इफेक्ट मिळतो. ओंकार साधनेमुळे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारची ऊर्जा मिळते. दिवसभर आपण ताजेतवाने आणि आनंदित राहतो. थकवा येत नाही, कॅपॅसिटी वाढते. त्यासाठी डोळे बंद करून शांतपणे थोडा वेळ नियमित साधना करावी. लंग्स कॅपॅसिटी इम्प्रूव्ह होते. हा जो दीर्घ नियंत्रित ओम आहे ह्यामुळे
प्राण ऊर्जा अर्थात आपली श्वास घेण्याची जी क्षमता आहे ती सुधारते. असे विविध फायदे याचे आहेत. आता 1 मिनिटासाठी आपण ओमचं अजून एक व्हेरिएशन पाहू. यामध्ये शॉर्ट ओम अनेक वेळा म्हणायचे आहेत. प्रत्येक श्वास अर्थात उश्वास हा शॉर्ट असणार आहे. अशा प्रकारे एका पाठीमागे एक ओम म्हणायचे आहेत. आधी काही वेळा तुम्ही ऐका, 7-8 वेळा ऐका आणि त्याच्यानंतर मला तुम्ही जॉईन करा. बरोबर 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद आपण हे सुरू ठेवूया. करूया सुरू. पहिले 7-8 वेळेला तुम्ही ऐका आणि मग सुरू करा. ओम 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 ओम. फार सुंदर. पूर्ण करत असताना अजून 3 वेळा गायत्री मंत्र म्हणणार आहोत. माझ्या बरोबर म्हणा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम. धन्यवाद. आजची साधना पूर्ण. उद्या आपण अजून काही वैदिक मंत्र त्यांचं स्मरण करू.